Oh God, this is like earthquake. मी नाही झोपू शकत आहे आवाज मध्ये. Do something, Mac. Do something. उद्याच काहीतरी आयडिया करतो. काय ग, झोपली नाहीस अजून? हो झोपते. झोप झोप. काल रात्री नीट झोप लागलेली दिसत नाहीये. मस्किटोज त्रास देतात खूप. हो. कानात गोरतात माझ्या. डास घोरतात हे माहित नव्हतं मला. तुम्हाला कसं माहिती असेल? काय? आय मीन पाय तुमचे दे आर वंडरफुल. तुम्ही आज काय एकदम फ्रेश दिसताय. काय आज नॉर्मल चालताय?
नाही, पाय दुखतायत रे माझे, पण मी ते कोणाला दाखवत नाहीये. अच्छा. कारण माझ्या दुखण्याचं भांडवल केलेलं मला अजिबात आवडत नाही रे. भांडवल? भांडवल भांडवल. अरे म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की माझ्यामुळे कोणालाही अवाजवी असा त्रास होऊ नये. म्हणजे माझ्या स्वभावातच नाहीये ते. अगदी बरोबर. अरे जरा आपण कुठेतरी बसूया का? पाय दुखायला लागले जरा माझे. फाईन. तिथे एक बेंच आहे बघा, बसूया का तिकडे? हा तिथे. हा चालेल चालेल. या. चल. या अप्पा, बसा. हा. काय अप्पा, चेक करून काय बघताय? काही नाही रे, दवामुळे बाक ओला झालाय की काय हे बघत होतो. अच्छा. बसा बसा. हा. मी अजून एक राऊंड मारून येतो. हो चालेल ना, चालेल चालेल. बसा तुम्ही. हो हो हो. अरे पाय माझे नाहीत, तुझे दुखणार आहेत एवढा चालवणार आहे तुला हा आप्पा केतकर. कांगारू, अरे तू माझ्या घरात घुसलायस आणि मी स्वस्थ बसेन असं वाटलंच कसं तुला? हा. अगदी 2000च्या असल्यासारख्या जपून ठेवल्या त्या 10च्या आणि 20च्या नोटा. यांचं पाकिट मारणाऱ्या चोराला सुद्धा काही नाणी आणि 10 रुपयाच्या नोटा ह्याच्याशिवाय काही मिळणार नाही दुसरं. आजी, हे पैसे असे लपवून कुठे नेतेस? आणि कुणाचे आहेत ते? थँक्यू. आय एम सो सॉरी अप्पा. ते तुम्ही फक्त काढा पिताना चहा कॉफी पित नाही असं मी तुम्हाला ऑफर नाही केला. रिअली सॉरी. नाही हरकत नाही, कारण अशा गोष्टींपासून लांबच असतो मी. आणि अप्पा, आज तुम्ही ती तुमची काय मंकी कॅप ती नाही घातली, माकड टोपी? अरे अरे माकड टोपी घातली की कुत्री मागे लागतात ना. अप्पा दिस इज स्ट्रेंज. माकड टोपी घातल्यावर माकड मागे लागलं पाहिजे. एनिवे, मग थंडी नाही वाजत आहे तुम्हाला? वाजते ना, पण हे बघ ना, हे कानात कापसाचे बोळे घातलेत ना मी. हा, कापसाचे बोळे ते खूप युजफुल असतात अप्पा. मी रात्री घालतो ना. हो. एनिवे, तुम्ही असे हात रब करा म्हणजे थंडी नाही वाजणार. असे
एक विचारू आप्पा, विचार की. मी आज रात्रीपासून तुमच्या रूम मध्ये नाही झोपलो तर चालेल? अरे पण का? मी अजून तेवढा बरा झालेलो नाहीये आणि माझ्या खोलीत मला कोणतरी सोबतीला हवंच ना, म्हणजे माझी काळजी घेईल असं. हा तसं आप्पा प्रॉब्लेम काही नाही मला तुमच्या रूम मध्ये झोपायला, नॉट एट ऑल. बट आता माझं घर रेनोव्हेट होत आहे ना, सो इन फ्युचर मे बी मला समजा इच्छा झाली माझ्या घरी शिफ्ट व्हायची तर मला होता येणार नाही. मला सवय होईल ना तोपर्यंत तुमच्यासोबत तुमच्या रूम मध्ये झोपायची. इट विल बी डिफिकल्ट फॉर मी. अरे हो, म्हणजे तुझ्या घराच्या सजावटीचं काम पूर्ण झाल्यानंतर तू तिकडे राहायला जाणार आहेस? मे बी जाऊ पण शकतो. इट डिपेंड्स ऑन सई, ती काम कसं किती फास्ट करते त्याच्यावर आहे सगळं. नाही नाही, तू त्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा. तिला मी आजच सांगणार आहे की जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तू तिथं थांब, पण त्याच्या घराची सजावट ही लवकरात लवकर आणि उत्तमच झाली पाहिजे. थँक्यू अप्पा. मग मी आजपासून हॉलमध्ये झोपतो. हो, काही हरकत नाही. आता आमच्या सौभाग्यवती येतीलच परत आमच्या खोलीत, कारण मी अजून आजारी असल्यामुळे एकटा तर नाही झोपू शकत. तू तुझ्या नेहमीच्या ठिकाणी झोप, काही हरकत नाही, चालेल. बसा बसा, कॉफी संपेपर्यंत. हो, नाही नाही, बसतो ना बसतो ना. अय्या बघ ना, आहे की नाही गंमत. अगं आजी, पण ही चोरीच आहे. छे छे, ह्याला चोरी अजिबात म्हणता येणार नाही. आई, पण तुम्ही ते लपून. अगं तू मला सांग, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कामं करत असतो? हो. आपल्याला पगार देतं का कोणी? छे, मुळीच नाही. मग जे पैसे मिळतात ते सुद्धा घर खर्चासाठी मिळतात आणि त्याचाही हिशोब द्यायला लागतो. मग आपण आपला हक्क मागायचा कधी? मग कधीतरी बायकोनी नवऱ्याच्या खिशातून असे पैसे काढले तर त्याला चोरी नाही म्हणत, आपला हक्क मिळवणे म्हणतात. हो हो, आपण ना त्याला आपलं ते हे म्हणूया, ते हे काय ग सई? काय? अगं ते हे नाही का, कर. हा, कर. हा, प्रपंच कर. पण आजी, तू अप्पांकडे मागू शकली असतीस पैसे. अगं मागितले आणि त्यांनी दिले तर ते आप्पा कसले? एवढे प्रश्न विचारत बसतील की असं वाटेल नको ते पैसे मागणं. काय हो आई? खोटं बोलते का? सांग ना. अगं पण तू एकदा मागून तर बघायला हवे होतेस. तुझं लग्न झालं ना की तू मागून बघ मिळतात का ते. आणि मी तर म्हणते असला कंजूस नवरा करूच नकोस. आई, पण माणूस कितीही उदार असला तरी नवरा झाल्यावर तो कंजूसच होतो, हो की नाही? हे मात्र खरं बोललीस. अगं घर खर्च चालवणं म्हणजे खायचं काम आहे का? हो. आणि त्याचा मोबदला जर मिळत नसेल ना तर अशा पद्धतीने मिळवायचा. हो. तुम्ही दोघी म्हणजे ना कहर आहात अगदी. आई तर आहेतच. तू पण आहेस. अगं हे पैसे मी तुमच्या आप्पांच्या खिशातून का काढलेत माहितीये का तुम्हाला? अगं बाई, हो ईश्वरा, हे विचारलंच नाही का? अगं चिनूला सहलीला जायचंय. हो. हे तर नाही म्हणालेस नेहमीप्रमाणे, पण शैलेशही नाही म्हणाला ना. बिचारं पोरगं हिरमुसलंय ग. आपण त्याला सहलीला पाठवूया. आणि हे नाही म्हणाले ना म्हणून त्यांच्याच खिशातून पैसे काढून मी त्यांना भुर्दंड देणार आहे. जी, हे छान आहे. प्रपंच कर जिंदाबाद. घ्या पटापट. छान झालाय, छान. सावकाश. काढूया आप्पा. वा, आज अगदी छान वाटलं हा या प्रभात फेरीनं. अगदी प्रसन्न वाटतंय. काय रे,
तुझे पाय वगैरे दुखले नाहीत ना सारख्या चक्रा मारून मारून? थोडे पाय दुखतायत आप्पा, हा. थोडं दमल्यासारखं पण वाटतं. आफ्टर ऑल तुमच्यासारखा स्टॅमिना नाही ना माझा. अरे हॅलो, व्हॉट? आर यू सिरियस? काय रे, काय झालं? एवढा घाबरलायस का तू? नाही, घाबरलो नाही. आय एम एक्साइटेड. हो. अरे पण तुझ्या चेहऱ्यावर तर असे भाव होते की ज्याला मराठीत घाबरणे, चकित होणे, भंबेरी उडणे किंवा विस्मय असं म्हणतात. हो? नाही नाही, मला माहित नाही. एनिवे, मी जरा घरी जाऊन येतो, तुम्ही वा पुढे, मी येतो. बरं, या. आपल्याला काय होतंय हे सुद्धा कळू नये का या मंद कांगारूला? हा, म्हणजे डोकं दुखतंय म्हणाला की समजायचं याचे गुडघे दुखतायत. थँक्स, यू आर अमेझिंग. फोन आणि सिम कार्ड दोन्ही काय कसं जमलं तुला आणायला एवढ्या सकाळी? बस काय भाई, आपलं काम म्हणजे ना एकदम फास्ट असतं सगळं. हा, ऑनलाईन ऑर्डर केलं तू? ऑनलाईन तर एवढ्या लवकर मिळतं का? पण एवढ्या सकाळी शॉप तरी कुठे उघडतात? मस्त काय भाई, दिगंबर कदमने ठरवलं ना तर रात्री पण सूर्य उगवू शकतो. सकाळी दुकान उघडणं म्हणजे आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे रे. स्टॉप ब्रॅगिंग अँड टेल मी, कसं काय आणलं तू दोन्ही गोष्टी एकदम? भाई हे बघ, आपला एक मित्र आहे सनी मेहता. सकाळी सकाळी त्याला फोन केला आणि म्हटलंय भाई, अरे आपल्या वहिनीला ना फोन पाहिजे एकदम अर्जंट मध्ये. मग काय, आंघोळ न करताच आला. व्हॉट? ते तर बरं झालं ब्रश केलं होतं म्हणून. हा बघ, आला, आपल्याकडे फोन, सिम कार्ड दोन्ही दिलं आणि मग परत गेला चहा प्यायला. दिस इज अमेझिंग. ताई खूप खुश होईल फोन बघून. हा मग भाई, आणि ते दुसरे फोन उचलतात तिचा, ते पण होणार नाही ना. हा, देऊन टाक फोन. फायनली. अरे हा भ्रमणध्वनी इथं केकाटतोय, कोणी घेणार आहे का तो? नशीब बंद झाला तो. वाह. नमस्कार. हॅलो जानू. कोण हवंय तुम्हाला? तूच हवायस मला जानू. अरे पण एवढा रागराग का करतोस? कोणी सांगितलं तुम्हाला मी रागावलोय म्हणून? अरे तुझे डोळे बघूनच तर तुझ्या मनातले सगळे भाव कळतात मला. तू कधी रागात आहेस, कधी प्रेमात आहेस, सगळं कळतं मला. तुझे आता चष्मे आडून दिसणारे तुझे डोळे काळजात भिडतात अगदी माझ्या. हे बघा, तुमची ही पाष्कळ बोलणं बंद करा. तुम्ही कोणाशी बोलताय हे कळतंय का तुम्हाला? एवढं रागवायला काय झालं जानू? हे बघा, हे काय चालवलंय तुम्ही? अहो, मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे हे तुमच्या निदान आवाजावरून तरी लक्षात येतंय माझ्या. अरे माझ्या आवाजातलं प्रेम समजून घे ना. आणि प्रेमाचा आणि वयाचा काहीच संबंध नसतो जानू. रोमॅन्स तर कुठल्याही वयात करता येतो ना बेबी. बेबी? अहो, कोण बेबी? कसली बेबी? हे बघा, हा बाष्कळपणा ताबडतोब बंद करा, नाही तर मी पोलिसात जाईन. पोलिसात नको.
माझ्या मिठीत ये बेबी. पास करा, बंद करा आता. काय झालं आप्पा? कुणाचा भ्रमणध्वनी होता? एक वाह्यात आणि निर्लज्ज बाई होती कोणीतरी. अतिशय असभ्य आणि अभद्र भाषेत बोलत होती माझ्या. हा भ्रमणध्वनी जितका घाणेरडा आहे ना, तितकेच घाणेरडे असतात हा भ्रमणध्वनी वापरणारे लोक. शिव 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 शिव. काय ती भाषा, काय तो निर्लज्जपणा. घेऊन जातो भ्रमणध्वनी परत. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको येतो. हो हो आप्पा हो.